कारलं हे कडू असल्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नाही, म्हणजे त्याचा कुठलाही प्रकार असू देत त्याचा कडूपणाच समोर येतो. कारलं म्हटलं की आलाच कडूपणा. तर आता म्हणतात ना, कारल्यामध्ये कितीही काही तुम्ही टाका तर त्याचा कडवटपणा जात नाही, पण तसं नाही आहे बरं का. जर अशा पद्धतीने तुम्ही चटणी करत असाल ना कारल्याची, तर सिरियसली सांगते की कारल्याचा ना म्हणजे कडूपणाचा एक अंशसुद्धा कारल्यामध्ये जाणवणार नाही, वाटणारच नाही की ही कारल्याची भाजी आपण खात आहोत. तर मी काय केलेलं, कारले स्वच्छ धुवून घेतले, त्याचे काप केले, हवे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता. तर मी इथे गोल म्हणजे राऊंड कापून घेतले आणि नंतर काय केलेलं, मी डब्यामध्ये टाकलं, त्याला मीठ टाकून छान अशा हलवून घेतले आणि डब्याचं झाकण लावून ठेवलं. सकाळी उठल्यानंतर त्याला पाणी सुटलेलं होतं, छान पिळून घ्यायचं, पूर्ण मिठाचं पाणी त्याच्यातनं म्हणजे पिळून घ्यायचं आहे आपल्याला. पिळल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे अजून पाण्याने आणि नंतर मग आहे ना आपल्याला शालो फ्राय करायची किंवा डीप फ्राय करायची, म्हणजे तुमच्या आवडीनुसार. तर माझ्याकडनं तेल जास्तच झालं होतं जरा घाईघाईमध्ये, मला डब्याला द्यायची होती भाजी. नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहिलेच असेल की इन्ग्रेडियंट्स काय पाहिजे चटणीमध्ये, तर तुम्ही समजू शकता जे म्हणजे आहेत अवेलेबल ते दिसतात.